19 मार्चला आलेला आहे गुढीपाडवा आणि या दिवशी नक्की गुढी कधी उभारायची आहे, गुढीची पूजा कशी करायची आहे, पाडव्याच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात, त्या शुभ मानल्या जातात, आपल्या घरात भरभराट होण्यासाठी काय करावं, या सगळ्या संदर्भात संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे गुढी कधी उभारायची आहे. 19 मार्च रोजी सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे. याचा अर्थ असा होतो की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्ती होईल आणि त्यानंतरच अर्थात सकाळी 6:53 तुम्ही कधीही गुढी उभारू शकता. तर गुढी कधी उभारायची या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात 19 मार्चला सकाळी 6:53 साधारण 6:45 नंतर तुम्ही कधीही गुढी उभारू शकता. आणि फक्त गुढीच नाही बरं का, तर पाडव्यानिमित्त केले जाणारे जे इतर पूजाविधी आहेत ते सुद्धा सकाळी 6:53 नंतरच करायचे. जसं की गणपतीची पूजा करणं असेल, पंचांग पूजन करणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, श्रीराम नवरात्रानिमित्त केले जाणारे पूजाविधी असतील, वासंतिक नवरात्र सुरू होतं त्याचेही काही पूजाविधी असतील, तर ते सुद्धा सकाळी 6:53 नंतरच करायचे आहेत. म्हणजेच 19 तारखेला सकाळी 6:53 नंतर गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, श्रीराम नवरात्र या सगळ्या संदर्भातले पूजाविधी केले जाते. आता ना एक शंका काही जणांच्या मनात आली असेल की जर तिथीचा क्षय आहे तर आपण नवीन वाहन खरेदी किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन घरात प्रवेश करणं या गोष्टी करू शकतो का? तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या शुभ दिवशी तुम्ही कोणतंही शुभ कार्य करू शकता. मग तुम्हाला नवीन वाहन घ्यायचं असेल, नवीन करारावर सह्या करायच्या असतील, नवीन घरासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं असेल किंवा नवीन घरामध्ये प्रवेश करायचा असेल, असं कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठलाही शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही. सोनं खरेदी सुद्धा करू शकता. आता यंदाच्या गुढीपाडव्यापासून जे संवत्सर सुरू होत आहे त्या संवत्सराचं नाव आहे पराभव. प्रत्येक संवत्सराचं वेगळं नाव असतं आणि यावर्षी त्या संवत्सराचं नाव पराभव असणार आहे. मंडळी, नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच वर्ष प्रतिपदा, या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो. हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला माहिती आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरनं नाव पडलं आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना. आणि याच चैत्र महिन्याची सुरुवात होते गुढीपाडव्याने. हिंदू संस्कृतीतील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा, ज्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत आपण वापरतो, म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडवा हा शब्द 2 अक्षरांनी बनलेला आहे. गुढी म्हणजेच स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजेच विजयध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवांनी जगनिर्मितीला सुरुवात केली, सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला आणि त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणं उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला. पुराणांमध्ये दिलेली 60 संवत्सर आहेत, त्यापैकी वर्षारंभ याच दिवशी केला जातो. शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला, त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो. शालिवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली. त्याला शालिवाहन शक म्हणतात. गुढी म्हणजेच शालिवाहन राजाचा विजयध्वज आहे. प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता. धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली असंही म्हणतात. आता बघूया गुढी उभारताना नक्की तुम्हाला काय म्हणायचंय, कुठला मंत्र म्हणायचाय. गुढी उभारताना गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करावं. मग कडुलिंबाचा कोवळा पाला स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर तो गुढीच्या टोकाला बांधावा. फुलं गुढीला वाहावीत. सोवळं कोरं वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित गुढीवर बांधावं. एका तांब्याचा कलश पालथा ठेवावा. त्याला साखरेचं कंकण, हार घालावेत आणि जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलम कुरु. हा मंत्र तुम्हाला
गुढी उभारताना म्हणायचंय. हा गुढीचा ध्यान मंत्र आहे. हा मंत्र म्हणून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने गुढीची पंचोपचारे पूजा करावी. पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभारावी. नंतर नवीन पंचांगाचे पूजन करावे. याप्रमाणे गुढी उभारताना हा ध्यान मंत्र तुम्ही म्हटलात आणि गुढी उभारली तर वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहील, यात काही शंकाच नाही. गुढीसाठी लागणारं साहित्य एकदा बघूया. गुढी करता पितळेचं, तांब्याचं किंवा चांदीचं भांड, कलश ज्याला आपण म्हणतो, कडुलिंबाची फांदी, साखरेचा गाठीहार, जरीचा खण, साडी किंवा नववस्त्र, फुलांची माळ आणि वेळूची काठी, त्याचबरोबर गुढीला वाहायला हळदी कुंकू, फुलं आणि पूजेचं इतर साहित्य. त्याचबरोबर या दिवशी प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य लावावं. पुरणाच्या पोळीचा नैवेद्य करावा. शेवग्याच्या शेंगांची कढी करावी. याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटीपूजन अर्थात सरस्वती पूजनही करावं. संध्याकाळी गुढी उतरवावी. जवळपास श्रीरामाचे मंदिर असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण करावी. गुढी उतरवण्यापूर्वी हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी. गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. त्यामुळे या दिवशी आपल्यातले सगळे दोष, दुर्गुण सोडून देण्याचा संकल्प करावा. एखादी नवीन चांगली सवय लावून घ्यावी. कुठली तरी नवीन गोष्ट शिकण्याचा संकल्प करावा. मग तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असा, पण ती नवीन गोष्ट नक्कीच तुमचं येणारं पुढचं वर्ष आनंददायी करेल. मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये कुठली एक वस्तू आहे जी विकत आणून स्थापन करायला हवी, ज्यामुळे तुमची पैशांची समस्या दूर होईल. या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, तो नक्की बघा. जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल आणि या येणाऱ्या नवीन वर्षात तरी तुमचं उत्पन्न वाढावं असं तुम्हाला वाटत असेल तर तो व्हिडिओ नक्की ऐका. तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मंडळी, लोकमत भक्तीवर तुम्ही आता ऐकू शकता वेगवेगळ्या विषयांवरचं पॉडकास्ट. ज्योतिष असेल, वास्तुशास्त्र असेल किंवा इतर कोणतेही धार्मिक, आध्यात्मिक विषय असतील, सणवारांची माहिती असेल, या सगळ्याबद्दल आपण तज्ज्ञांना बोलून त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो आहोत. आता नुकताच आमचा एक पॉडकास्ट रिलीज झाला आहे, तो म्हणजे शनीची 7.5 किंवा शनी महाराज आयुष्यात भरपूर पैसा देतात असं म्हणतात, पण तो कधी देतात आणि त्याच्यासाठी काय उपाय करावे लागतात, या संदर्भात मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी यांनी. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यामध्ये उपायसुद्धा सांगण्यात आलेले आहेत. शनीच्या 7.5 कुठले उपाय करावे, शनी महादशेत कुठले उपाय करावे, या सगळ्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन त्या पॉडकास्टमध्ये करण्यात आलेलं आहे. तेव्हा तो पॉडकास्ट नक्की ऐका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.